नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कराडमध्ये नगरसेवकांचे शक्ती प्रदर्शन. आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित मतदान. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान होत आहे. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मतदान केंद्रावर कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी एकत्रित येत मतदानाचा हक्क बजावला. अचानक एकदम नगरसेवक आल्यामुळे मतदान केंद्र परिसरात मोठी गर्दी झाली होती. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप हे निवडणूक रिंगणात आहेत. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप हे निवडणूक रिंगणात आहेत. आज गुरुवारी विधान परिषदेसाठी मतदान होत आहे. त्यासाठी कराड येथे विधान परिषद निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कराड पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत हटकर, मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी मतदानासाठी कार्यरत आहेत. विधान परिषद मतदानासाठी आज सकाळी प्रारंभ झाला. पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक नितीन काशीद पाटील यांनी, त्यानंतर भाजपच्या मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेविका स्वाती थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर भाजपचे मलकापूरमधील नगरसेवक एकत्रित येत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यानंतर कराड नगरपालिकेतील लोकशाही आघाडीचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थक नगरसेवक यांनी येऊन मतदानाचा हक्क बजावला.